मसाला पनीर रेसिपी। त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे। आपण त्यामध्ये कांदा परतून घेऊ। छान सोनेरी कलर येऊस्तर कांदा परतून घेऊ। त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो छान परतून घेऊ। आता यामध्ये थोडंसं लसूण अद्रक घालू। थोडीशी दालचिनी आणि 2-4 मिरे। हे छान हलकसं परतल्यानंतर मसाला छान परतलेला आहे। आता याला मिक्सर मध्ये काढून घेऊ। यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे। त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकलेले आहेत। थोडंसं मीठ टाकलेलं आहे। थोडंसं लाल चटणी टाकून घेऊ आणि याला हलकसं परतून घेऊ। तोपर्यंत हा मसाला मिक्सर मध्ये फिरवून घेऊ। त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊ। हवं तर तुम्ही तूप पण वापरू शकता। आम्हाला तूप आवडत नाही भाजीत, त्यामुळे मी तेल वापरत आहे। यामध्ये मी जिरे घालत आहे। आता यामध्ये कांदा लसूणची पेस्ट घालत आहे आणि याला छान परतून घेऊ। मी यामध्ये आता चवीनुसार मीठ घालत आहे। अर्धा टीस्पून हळद घालत आहे। आणि 1 टीस्पून लाल तिखट। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता याला छान असं शिजवून घेऊ। तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ। हे पहा, आपला मसाला छान परतलेला आहे। आता साईडनी तेल सोडायलेलं आहे। त्यामध्ये आता पनीर घालून घेऊ। याला असं मिक्स करून घेऊ। आता याला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ग्रेव्ही कशी लागते कशी नाही यावर तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता। मी यामध्ये आता थोडंसं पाणी घालत आहे। आता आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवून शिजवून घेऊ। हे पहा, आपली पनीर रेसिपी तयार आहे। आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ। मस्त
आता याला प्लेटमध्ये सर्व करू. हे पहा, आपली रेसिपी तयार आहे. आपली रेसिपी तयार आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.